विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या सत्रामध्ये आपण सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी 2022-23 ही पाहणार आहोत. इयत्ता 9वी आणि विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. भाग 1 आणि 2 दोन्ही पण याच्यामध्ये आहेत. तर यामध्ये पहिला प्रश्न बघा, मी कोण ते ओळखा असा पहिला प्रश्न आहे. आणि बघा, माझ्यामुळे परिपथातील विद्युत वाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात. माझ्यामुळे परिपथातील विद्युत वाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात. तर मी कोण असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल विभवांतर. याचं काय येईल उत्तर मित्रांनो? विभवांतर मुळे परिपथातील विद्युत वाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात, असा या प्रश्नाचं उत्तर झालं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मी कोण तेच ओळखायचं आहे आपल्याला या ठिकाणी सुद्धा. माझ्यामुळे चुंबकाला लोखंडी खिळे चिकटतात. तर मी कोण, म्हणजे कोणता गुणधर्म म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी? तर हे आहे चुंबकत्व. आणि या चुंबकत्वामुळे लोखंडी खिळे जे आहेत ते चुंबकाला चिटकतात. त्यानंतरचा प्रश्न पहा, माझ्यामध्ये धातूचे व अधातूचे गुणधर्म असतात. माझ्यामध्ये धातूचे व अधातूचे गुणधर्म असतात. तर मी कोण? तर हे आहेत धातू सदृश्य मूलद्रव्ये. धातू सदृश्य मूलद्रव्य किंवा पदार्थ म्हणूया आपण याला. त्यानंतरचा प्रश्न बघा, लिंबू सरबत कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे? त्यातील घटक पदार्थ कोणते आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आपण असं देऊया, हे आहे समांगी मिश्रण. याला समांगी मिश्रण असे म्हणतात. या मिश्रणाला समांगी मिश्रण असे म्हणतात मित्रांनो. आणि यामध्ये घटक पदार्थ आहेत. यामधील घटक पदार्थ जे आहेत ते आहेत लिंबाचा रस. त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालतो, साखर आणि पाणी, अर्थात पाणी तर राहणारच. तर हे झाले मिश्रणामधील घटक. लिंबू सरबत हे समांगी मिश्रण आहे आणि त्या मिश्रणामध्ये असणारे घटक जे आहेत ते आहेत लिंबू, साखर आणि पाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, पुढील अन्नसाखळी पूर्ण करा. याच्यामध्ये गवत नाकतोडा आहे. तर बेडूक काय असेल? साप असेल. त्यानंतरचा बघा परिच्छेद. प्रश्न 14 आहे, परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. परिच्छेद काय म्हणतो बघा, राजीव 6 वर्षाचा मुलगा आहे. तो आपल्या कुटुंबासोबत एका गावात राहतो. राजीव हा 6 वर्षाचा मुलगा असून तो आपल्या कुटुंबासोबत एका गावात राहतो. त्याचे वडील एका कारखान्यामध्ये काम करतात. आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले, जवळपास 1 महिना होत आला असेल, त्यांना खोकला आहे. राजीवच्या वडिलांना खोकला आहे आणि आता त्यांच्या थुंकीतून रक्त बाहेर पडते. त्यांचे वजनही कमी झाले आहे. अशा परिस्थितीत हे जे लक्षण आहेत या रोगाचे, हे राजीवच्या वडिलांना कोणता रोग किंवा कोणता आजार आहे हे सांगायचं आहे तुम्हाला. हे जे वडील आहेत राजीवचे, त्यांची लक्षणे या परिच्छेदामध्ये दिलेली आहेत मित्रांनो. आणि या परिच्छेदामध्ये दिलेल्या लक्षणावरून आपल्याला असं ओळखायचं आहे की राजीवच्या वडिलांना कोणता आजार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल, राजीवच्या वडिलांना क्षयरोग किंवा TB हा आजार झालेला आहे. क्षयरोग म्हणूया आपण, कारण क्षयरोगामध्ये काय होते, हे जे वरील लक्षणे आहेत ते पूर्ण होतात. म्हणजेच वजन कमी होते,
खोकला बरेच दिवस राहतो आणि थुंकी वाटे, रक्त बाहेर पडते. त्यानंतरचा प्रश्न बघा, अशा परिस्थितीत राजीवच्या पालकांना किंवा वडिलांना तुम्ही काय मदत कराल? अशा परिस्थितीमध्ये राजीवच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? काय मदत करू आपण? त्यांना नियमित औषधी घ्यायला सांगू. पहिलं म्हणजे नियमित औषधी घेणे, नियमित औषधी घेणे. त्यानंतर आहे आजकाल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये जे असतात, PSC आपण त्याला म्हणतो, त्या PSC मध्ये DOT डॉट हा या रोगावर आधारित एक प्रोग्राम आहे, उपचार पद्धत आहे. ही उपचार पद्धत पूर्ण करणे, डॉट हा उपचार जो आहे, उपचार पूर्ण करणे, पूर्ण व नियमित करणे. यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे, कारण एक दिवस जरी चुकला तर अगोदरचे जे आपण औषधी घेतलेली आहे त्याचा काहीही फायदा होत नाही. त्याच्यानंतर इतरांपासून लांब राहणे, इतरांपासून लांब राहणे हे फार आवश्यक आहे मित्रांनो, कारण हा संसर्गजन्य रोग आहे. हा थुंकी मार्फत किंवा हवेमध्ये असणाऱ्या कणांमार्फत पसरतो. संसर्गजन्य रोग म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया ना, हवेमार्फत पसरणारे जे रोग आहेत, थुंकीद्वारे किंवा खोकलताना तोंडामधून जे डॉट्स बाहेर पडतात किंवा जे आपण काय म्हणू शकतो त्याला, जे काही विषाणू असतील ते बाहेर पडतात आणि ते आपल्याला इतरांना आजार होऊ शकते. त्याच्यामुळं आपण इतर घरातील लोकांपासून दूर राहणे अधिक गरजेचे आहे किंवा फायद्याचे आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, त्यानंतर येणारा तिसरा म्हणजे 5वा प्रश्न. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5वा, प्रत्येकी 2 उदाहरणे द्या. याच्यामध्ये आहे नैसर्गिक विघटनशील पदार्थ. नैसर्गिक विघटनशील पदार्थ कोणते? नैसर्गिक विघटनशील पदार्थ कोणते? विघटनशील म्हणजे ज्याचं विघटन होते अशा पदार्थांना विघटनशील असे पदार्थ असे म्हणतात, आणि ते सुद्धा नैसर्गिक. पहिला आहे त्यामध्ये भाजीपाला, आणि त्यानंतरचा आहे सुती कापड. सुती कापड हे जे पदार्थ आहेत हे विघटनशील पदार्थ आहेत. त्यानंतर आहे ब हा प्रश्न, ध्वनीचे प्रसारण माध्यमातून होते. ध्वनीचे प्रसारण कोणत्या माध्यमातून होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्थायू माध्यम, स्थायू, द्रव आणि वायू. स्थायू, द्रव आणि वायू या माध्यमातून ध्वनीचे प्रसारण होते. त्यानंतरचा प्रश्न आहे नैसर्गिक अविघटनशील पदार्थ कोणते? तर यामध्ये प्रथम प्राधान्याने जर आपण म्हणू तो आहे प्लॅस्टिक. प्लॅस्टिक असा पदार्थ आहे मित्रांनो की त्याचं विघटन होत नाही, किती वर्षापर्यंत ते तसंच राहते, आणि या प्लॅस्टिकच्या प्रदूषणामुळेच आजकाल जमीन नापीक होतात, असे अनेक याचे दुष्परिणाम आहेत. प्लॅस्टिक तसेच काय म्हणता येईल आणखी आहे याच्यात, आणखी उदाहरण काच सुद्धा अविघटनशील पदार्थ आहे. यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6, खालील सजीवांचे वर्गीकरण आदिजीव कवके यामध्ये करा. खालील सजीवांचे वर्गीकरण आदिजीव कवके यामध्ये करा, आणि ते जे सजीव दिलेले आहेत त्या सजीवामध्ये आहे अमिबा,
पॅरामेशियम, त्यानंतर पेनिसिलियम आणि भूछत्रे. त्यापैकी अधिजीवामध्ये येते अमिबा आणि पॅरामेशियम. अमिबा आणि पॅरामेशियम. अमिबा आणि पॅरामेशियम हे अधिजीव आहेत मित्रांनो. आणि कवकामध्ये येईल उर्वरित जे राहिलेले आहेत समजा आता ते पेनिसिलियम आणि भूछत्रे. पेनिसिलियम, पेनिसिलियम. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला सेतू चाचणी सोडवताना याचा फायदा होईल. आणि भूछत्रे आहे. हे 4 सजीवांची नावे दिलेली होती या ठिकाणी. अमिबा, पॅरामेशियम, पेनिसिलियम आणि भूछत्रे. यापैकी आदिजीव आहेत अमिबा आणि पॅरामेशियम, आणि कवके आहेत पेनिसिलियम आणि भूछत्रे. तर हा झाला प्रश्न क्रमांक 6. त्यानंतरचा प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 7. बघा या ठिकाणी. त्या प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय विचारलेलं आहे, खालील तक्ता पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 7 मध्ये आहे खालील तक्ता पूर्ण करा. आणि या तक्त्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत. एका बाजूला आहेत उदाहरणे आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचा प्रकार. प्रश्न क्रमांक 7, खालील तक्ता पूर्ण करा. क्रमांक 1 आणि 2 हे दोन उदाहरणे दिलेले आहेत आणि त्या उदाहरणावरून त्या जडत्वाचा प्रकार कोणता आहे ते सांगायचं आहे आपल्याला, लिहायचं आहे त्या ठिकाणी. प्रश्न उदाहरण नंबर 1 बघा. सायकलचे पॅडल मारले थांबवले तरी सायकल गतिमान असते. सायकलचे पॅडल मारणे थांबवले तरी सायकल गतिमान असते. हे जडत्वाचा कोणता प्रकार आहे? हे जडत्वाचा कोणता प्रकार आहे हे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. असे दुसरे उदाहरण तुम्हाला देता येईल, जसे की फॅनचं बटन किंवा पंख्याचं बटन बंद केल्यानंतर ताबडतोब पंखा बंद होतो का? नाही होत. काही वेळानंतर पंखा बंद होतो. त्याच प्रकारचं हे सुद्धा उदाहरण आहे. सायकलचे पॅडल मारणे बंद केले तरी सायकल काही वेळापर्यंत गतिमानच असते. आणि हा जो नियम आहे किंवा हा जो जडत्वाचा प्रकार आहे तो आहे गतीज जडत्व. गतीज जडत्व किंवा गतीचे जडत्व असे म्हणता येईल आपल्याला. गतीचे जडत्व, गतीज ऊर्जेचा प्रकार जर सांगायचं झाल्यास. त्यानंतरचं आहे उदाहरण नंबर 2. एका ठिकाणी असलेला दगड स्वतःहून हलत नाही. एका ठिकाणी असलेला दगड स्वतःहून हलत नाही, स्वतः आपली जागा बदलत नाही. या प्रकाराला विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात. विराम अवस्थेतील जडत्व. विराम अवस्थेतील जडत्व हे झाले प्रकार. म्हणजे अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केला. पहिल्या उदाहरणाच्या उत्तरामध्ये गतीचे जडत्व हा प्रकार येईल आणि दुसऱ्या प्रकारच्या उदाहरणामध्ये विराम अवस्थेतील जडत्व हा प्रकार असेल. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. आपण जो PDF देणार आहोत त्या PDF मध्ये चित्र आहे. या ठिकाणी आपण ते चित्र काढलं नाही. तर चित्रामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या दिलेल्या आहेत आणि त्या पिशव्यांमध्ये काही पदार्थ आहेत, समजा बाजार वगैरे जे काय आपण करतो की नाही ते. तर या खालील आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे द्या असा प्रश्न आहे. चित्रामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत, ते तुम्हाला PDF मध्ये दिसतीलच. व्यवस्थित बघा. चित्रात दिसणाऱ्या मानवनिर्मित वस्तूंचे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात असा प्रश्न आहे. चित्रामध्ये दिसणाऱ्या मानवनिर्मित वस्तूचे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात? तर काय होईल, या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे काय होईल? प्लॅस्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे. प्लॅस्टिक कसा आहे? प्लॅस्टिक हा अविघटनशील आणि अविघटनशील पदार्थ असल्यामुळं
अविघटनशील पदार्थ आहे, त्यामुळे त्याच्यामुळे काय होईल, प्रदूषण वाढते, प्रदूषण वाढेल आणि परिणाम काय होईल यामुळे की पर्यावरणावर विपरीत परिणाम होईल. आजकाल जे पाणी अवेळी पडणे किंवा पाऊस न पडणे ह्या ज्या गोष्टी होत आहेत, याचं कारण अशा प्रकारचे हे जे पदार्थ आहेत, अविघटनशील पदार्थ वाढणे, त्यामुळे प्रदूषण वाढणे, वृक्षतोड होणे. त्यानंतर आणखी काय परिणाम होतील, पर्यावरणाच्या दृष्टीने हे काय प्रदूषक आहेत, यावर उपाय काय करता येईल आपल्याला. आता यावर उपाय आपल्याला असा करता येईल, उपाय खाली आहेच. ते परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय कराल. आपण बाजारात जाताना शक्यतोवर प्लॅस्टिकच्या पिशव्याऐवजी कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्या घेऊन जाऊ. कापडी पिशव्यांचा वापर करूया. कापडी पिशव्यांच्या त्याचप्रमाणे कागदी पिशव्या यांचा वापर जास्त प्रमाणात करूया. त्यानंतर या ठिकाणी कापडी कागदी असे लिहिता येईल. पिशव्यांचा वापर करूया जास्त प्रमाणामध्ये. त्यानंतरचा नवा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9. बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ही जी आकृती आहे हे सोडियम आहे Na, आणि याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. दुसऱ्या कक्षेमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आहेत, आणि तिसऱ्या कक्षेमध्ये फक्त 1 आहे. तर ही आकृती आपण अशा प्रकारे बारकाईने निरीक्षण करूया, आणि निरीक्षणानंतर आपल्याला काय लक्षात येते, तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या PDF मध्ये दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करू शकता मित्रांनो. या ठिकाणी थोडं अस्पष्ट असेल तर यावरून काय प्रश्न तयार केलेत बघा. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. आकृतीतील मूलद्रव्यांचे नाव लिहा. मूलद्रव्याचं नाव काय आहे, सोडियम आहे, सोडियम. त्यानंतर ब प्रश्न काय आहे, या मूलद्रव्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे. या मूलद्रव्यामध्ये इलेक्ट्रॉनची एकूण संख्या किती आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. एकूण संख्या किती आहे मित्रांनो, 11 आहे. एकूण मूलद्रव्यांची संख्या आहे 11. त्यानंतर विचारलेला प्रश्न कोणता आहे, या अणूच्या दुसऱ्या कक्षेचे नाव सांगा. दुसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या किती. आता बघा, पहिली कक्षा काय, के असते, KLMN असं असते की नाही. तर पहिल्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन 2 आहेत, ही के कक्षा म्हणू आपण याला. आणि दुसरी जी कक्षा असते ती L असते. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर अशा प्रकारे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन. म्हणून दुसऱ्या कक्षेचं नाव आहे L, आणि कक्षेतील ही कक्षा आहे L, आणि यामध्ये असणारी संख्या जी आहे ती आहे 8. दुसऱ्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आहे 8. अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक 9 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न आहे हा बघा. खालील आकृतीत फळीवर पडणारे किंवा फळीवर प्रयुक्त होणारे बल आणि क्षेत्रफळ या संदर्भात प्रयोग दर्शविला आहे. तुम्ही ही आकृती PDF मध्ये व्यवस्थित बघा, या ठिकाणी दिलेली नाही आहे. खालील आकृतीत फळीवर प्रयुक्त होणारे बल आणि क्षेत्रफळ या संदर्भात प्रयोग दर्शविला आहे, याबाबत कोणता निष्कर्ष काढाल, असा आपल्याला प्रश्न आहे. तर निष्कर्ष पहिला म्हणजे पहिल्या आकृतीसाठी निष्कर्ष आहे तो असा आहे की पहिल्या आकृतीमध्ये पुस्तकांनी वापरलेले किंवा व्यापलेली जागा जी आहे, पहिल्या आकृतीच्या बाबतीत काय लिहिता येईल आपल्याला, पुस्तकांनी
व्यापलेली जागा, व्यापलेली जागा म्हणजे आपल्याला त्याला क्षेत्रफळ म्हणता येईल ना. व्यापलेली जागा म्हणजेच क्षेत्रफळ जास्त आहे, जास्त आहे. आणि हे जास्त असल्यामुळं काय होईल मग, फळीवर दाब कमी होतो. फळीवर परिणामी काय होईल, फळीवर दाब जो आहे, फळीवर दाब कमी होतो. त्याच्या अपोजिटमध्ये काय, आकृती 2 मध्ये काय झालेलं आहे, आकृती 2 मध्ये काय आहे, आकृती 2 मध्ये सर्व पुस्तके एकावर एक रचून ठेवल्यामुळे, सर्व पुस्तके एकावर एक ठेवल्यामुळे, एकावर एक असे रचून ठेवले, रचून ठेवल्यामुळे काय झालं, क्षेत्रफळ कमी झाले, क्षेत्रफळ कमी झाले. आणि क्षेत्रफळ कमी झाल्यामुळे दाब वाढला. म्हणून काय झाले, फळीवरचा दाब, फळीवरील दाब वाढला किंवा जास्त झाला. असं आपल्याला या बाबतीत म्हणता येईल. यावरून आपल्याला असं स्पष्ट होईल की संपर्क क्षेत्रफळ जेवढे कमी तेवढा दाब जास्त, क्षेत्रफळ कमी दाब जास्त, असं आपल्याला या वरील आकृतीचे निरीक्षण केल्याच्या नंतर निष्कर्ष काढता येईल मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही सेतू चाचणी अभ्यासक्रम पूर्व चाचणी म्हणूया 22-23 या वर्षीची पूर्ण घेतलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा आणि लाईक पण करा. भेटूया पुढच्या सत्रात. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. धन्यवाद.